च्या मारी मुंबईत इतकं सुंदर ठिकाण आणि आम्हाला तर या ठिकाणाबद्दल माहितीच नव्हतं की इथे तर आमच्या गावाकडची माणसं बी दिसतात. अहो, आणि आमच्या गावाकडची ती बैलगाडी ती बी आहे की इकडं. अहो, पण हे ठिकाण नक्की आहे कुठचं? थांबा थांबा, तुमचं पण काहीसं असंच झालं आहे का? अहो, आमचं पण असंच झालं होतं. आम्हालाही या ठिकाणाबद्दल पुरेशी माहितीच नव्हती, म्हणून म्हटलं की तिथे जावं आणि व्हिडिओ काढावा, म्हणजे ती संपूर्ण इन डिटेल माहिती तुमच्यासोबतही शेअर करता येईल. आणि तुम्हालाही या ठिकाणाची संपूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर गेले 3 आठवडे आपण या चॅनलवर वेगवेगळे स्पॉट्स कव्हर केलेले. पहिल्याच आठवड्यात आपण साऊथ बॉम्बे इथला स्पॉट कव्हर केलेला, ज्याचं नाव होतं नेचर एलिव्हेटेड नेचर ट्रेल. त्यानंतर आपण ठाणे इथलं नमो ग्रँड सेंट्रल पार्क हा स्पॉट कव्हर केलेला. त्यानंतर नवी मुंबईचं खारघरचं इस्कॉन टेम्पल आपण कव्हर केलेलं. आणि त्यानंतर वेस्टर्न लाईनवाल्यांना पण काहीतरी स्पॉट हवेच ना. आत आल्यानंतरच आपल्याला हा मॅप दिसतो आणि मुळातच ना मॅप बघून कळतं की एवढी मोठी यांची आज जागा आहे. जर एंट्री गेट बाहेरचा बघितलं ना तर असं वाटतही नाही की एवढी मोठी जागा आत असेल. हा जो रस्ता दिसत आहे ह्या रस्त्यावरून चालत गेल्यानंतर आपल्याला बाकीचे पूर्ण रस्त्यांचे फाटे फुटताना दिसतात. मुळातच 2018 पासून हे गार्डन सुरू झालेलं आहे, पण तरी देखील आम्हाला माहीत नव्हतं या गार्डनबद्दल, जे आज माहिती पडलं आहे. सकाळच्या वेळेचं इकडचं वातावरण अगदी सुंदर आहे. बरीचशी मंडळी इथे योगासाठी येतात. आता तुम्ही म्हणाल ठिकाण कोणतं हे तर सांगितलंच नाही, व्हिडिओला सुरुवातही केली. तर ठिकाण जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहायला पाहिजेच ना. आजूबाजूला अगदी सुंदर अशी हिरवीगार झाडं आणि मोकळेपणा आहे. आणि इकडचं विशेष आकर्षण हे आहे की इथे बरेचसे पुतळे त्यांनी उभे केलेले आहेत. आपली जुनी जीवनशैली काय होती ती जर आत्ताच्या आपल्या मुलांना दाखवायची असेल तर त्यासाठी हे ठिकाण अगदी परफेक्ट आहे. इकडे अगदी गवंडी कामापासून ते अगदी माळी, शिंपी, सुरुवातीला जी काय काय पद्धती आपल्या होत्या ते सर्व इथे चित्रीकरणातून दाखवलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याही जुन्या आठवणी जाग्या होतील. जर तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर नक्कीच तुम्हीसुद्धा आपल्या पुस्तकात हे सर्व अनुभव घेतलेले असेलच आणि त्याच प्रत्यक्षात मी पाहत होते. त्यामुळे माझ्यासुद्धा जुन्या शाळेच्या आठवणी नक्कीच जाग्या झाल्या. त्यामुळे तुम्ही देखील ह्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जाग्या करायच्या असतील तर या ठिकाणाला नक्की एकदा का होईना भेट द्या. आज आपण वेस्टर्नमधल्या जोगेश्वरी येथील मीनाताई ठाकरे गार्डनमध्ये आज आलो आहोत आणि ह्या स्पॉटवर आपण व्हिडिओज करत आहोत. इथे तुम्हाला जर यायचं असेल तर जोगेश्वरी स्टेशनवरून ऑटो येतात. जवळपास 30 रुपये पर्यंत मीटर पडतं आणि आपण इथे येऊ शकतो. इकडचं एंट्री फीज आहेत 10 रुपये. सगळ्यांसाठीच, अडल्ट असू देत, चाइल्ड असू देत, सगळ्यांसाठीच इथे 10 रुपये फक्त एंट्री फीज आहे. आणि इथे येण्याची वेळ आहे सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. इथल्या सिटिंग अरेंजमेंटला 100% गुण. अगदी वेगवेगळ्या शेप्समध्ये आणि तेही लाकडी बांधकाम केलेल्या पद्धतीत आपल्याला बसण्याची व्यवस्था त्यांनी ठिकठिकाणी केलेली होती. त्यामुळे तुम्ही गार्डनमध्ये कुठेही फिरत असलात आणि दमला असलात तरी तुम्हाला तिथे बसण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर बाकीच्या आवारात सुद्धा अगदी सुंदर पद्धतीने लाकडी बांधकाम केलेलं होतं. त्यामुळे इकडचं वातावरण अगदी वेगळ्याच पद्धतीचं रॉयल लुक देत होतं.
नमस्कार पाहुण्यांनो, गावडे सिस्टर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आम्ही दर आठवड्याच्या शुक्रवारी अशा नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असतो। जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। अशा प्रकारे आपण तीनही लाईन कव्हर केलेले आहेत, सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न। त्याचबरोबर एक साऊथ बॉम्बेचं सुद्धा एक ठिकाण आपण एक्सप्लोअर केलेलं आहे। मुळातच हे ठिकाण आपण का एक्सप्लोअर केलेलं आहे तर याच महिन्यात सुट्टी पडलेली आहे मुलांना आणि ही सगळी ठिकाणं अफोर्डेबल आहेत। एक गोष्ट इथे अत्यंत मनाला भावली आणि आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे या सुंदर हिरव्यागार निसर्गामध्ये देखील आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय लोककला इथे दर्शवलेली आहे। वेगवेगळ्या पुतळ्यांमार्फत आपली मराठी संस्कृती असू देत किंवा इतर महाराष्ट्रांमधल्या इतर राज्यांमधली ही संस्कृती इथे या स्टॅच्यूंमार्फत त्यांनी दाखवलेली आहे। वेगवेगळ्या पट्ट्यातील वेगवेगळ्या प्रांतातील त्यांची फेमस असणारी कला नृत्य देखील इथे या पुतळ्यांमार्फत त्यांनी दाखवलेली आहेत। मग ते कोळी नृत्य असू देत, लावणी नृत्य असू देत, गरबा नृत्य असू देत, सुंदररित्या त्यांनी हे सादरीकरण केलेलं आहे। आणि त्याचबरोबर संपूर्ण मैदानाच्या मधोमध हे त्यांनी स्टेडियम सारखं केलेलं आहे। कदाचित इथे वेगवेगळ्या पद्धतीचे इव्हेंट्सही होत असतील, म्हणूनच या सुंदर स्टेडियमची त्यांनी इथे व्यवस्था केलेली आहे। तर आपली ही हॉलिडे सिरीज इथेच संपलेली आहे। यानंतर आता आपण पॉडकास्ट सिरीज घेऊन येणार आहोत। या मे महिन्यात आपल्याला संपूर्ण पॉडकास्ट सिरीज बघायला मिळणार आहे। अर्थातच हॉलिडे सुरू झालेले, त्यामुळे आपण हॉलिडेसाठीच्या सिरीज आपण बघितली होती फिरण्याची। आणि त्याचबरोबर आता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी बाहेर पडतील, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागणार आहेत। कोणती स्ट्रीम आम्ही चॉईस करायची, कोणत्या साईडला आम्ही वळायचं, यासाठी आपण वेगवेगळ्या स्ट्रीम्समधल्या लोकांना आपल्या भेटीला घेऊन येणार आहोत। आणि त्याचबरोबर ही पॉडकास्ट सिरीज आपली उत्तमोत्तम रंगणार आहे। त्यामुळे या चॅनलला बनवून राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ही जी व्यवस्था आहे इथे संध्याकाळच्या वेळेला अगदी सुंदर फाउंटन शो देखील असतो। आपण सकाळी आल्यामुळे आपल्याला तो पाहायला मिळालेला नाही। त्याचबरोबर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी देखील सीसॉ, झोपाळे आणि घसरगुंडीची व्यवस्था आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देखील आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना इथे नक्कीच आणू शकता। इथे आपल्याला भारतीय संस्कृती त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे लुप्त होत चाललेले खेळसुद्धा स्टॅच्यूंमार्फत बघायला मिळालेले आहेत। तर ही आपली हॉलिडे सिरीज तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपण आलेलो आहोत व्हिडिओच्या शेवटाला, तर भेटूयात येत्या येणाऱ्या शुक्रवारी एका नवीन विषयासह। तोपर्यंत बाय।